पण मला एक सांगा साहेब, जिल्ह्यात आता हे 5वा प्रकार या 2 पैकी याच्या अगोदरचं जर मागचं रेकॉर्ड पाहिलं आपण 4-4, 5-5 हिंदू गड़बड़ कर रहा तो इन्होंने संभालने, जहाँ पर गलत टिप्पणी करा तो मैंने रोका कि गड़बड़ कर रहे तो तुमने संभालने को होना, ऐसे गांव में बनने को होना कि आप गांव में आम्ही अभिमानाने सांगतो की आम्हाला जे स्वतःला जे मतदान झालं मुस्लिम समाजाचं त्याला पण ते 2-3 कार्यकर्ते ते कारणीभूत आहे की बुवा त्यांच्यामुळे मतदान झालं. आम्ही सांगतो ना अभिमानाने, आम्ही असं म्हटलं का की बुवा ते सोबत राहिले त्यांना काम नाही केलं. इलेक्शनची गोष्टच नाही करायची आपल्याला, उद्या काय झालं आपल्याकडे ते नाही करणार. जर पण माहिती तर तुम्हाला लोकच देणार आहेत ना गावातले. जर दुपारा ते दगडाचे तिथं कोण आणून टाकले असतील तर त्याचं बी स्कोप करा की काय काम होतं, कोणाचं बांधकाम चालू होतं का, कोणाचं रस्त्याचं काम चालू होतं का, आणून टाकणारा कोण आहे, त्याला आणायला लावणारा चौकशी करा ना, ती चौकशी करा. त्याचं म्हणणं तेच आहे. जर अगोदरचा असेल तर मग ठीक आहे, पण काही तर कारणाशिवाय दगडाचं काही कोणी आणून ठेवणार नाही. ते मला 6 महिन्यात घर बांधायचा पुढे पाय भरायचा आणि आता दगड आणून टाका म्हणून. धाड येथील काय परिस्थिती, आपण इथे काय सल्ला दिला अधिकाऱ्यांना? हे बघा, धाड येथीलच नाही तर गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे 5 गावांमध्ये हे प्रकार घडले. जळगावमध्ये सुद्धा झाला, जळगाव जामोदला झाला, शेगावला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे, त्या ठिकाणी मेहकरला सुद्धा झालं. माझ्या माहितीप्रमाणे इकडे देऊळघाटला पण काही प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं. सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं, निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही. या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील, ज्या लोकांनी सुरुवात केली असेल, ज्या लोकांनी काही मुद्दाम म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल, अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत. अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय आव्हान करणार आहे तुम्ही जनतेला? मी जनतेला तर शांततेचंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे, पण एका आव्हानानं गावातली शांतता होत नसते. जे कोणी असे लोक असतील यांचा थोडा खोलमध्ये जाऊन ते गावातली शांतता भंग करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात आणि मग त्याची ॲक्शन रिॲक्शनमध्ये इतर लोक, इनोसंट लोक त्याचे बळी पडतात आणि म्हणून असे जी काही लोक असतील त्या लोकांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजेत. ही माझी त्या ठिकाणी पोलिसांना सूचना आम्ही केलेली आहे.